नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक म्हणजेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांची विविध शिक्षणक्रमांचे, विविध अभ्यासक्रमांचे, विविध कोर्सेसचे ॲडमिशन चालू झालेले आहेत आणि हे सर्वच ॲडमिशन ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. सुरुवात झालेली आहे 1 जून 2024 पासून. जवळपास सर्वच अभ्यासक्रमाचे ऑनलाईन प्रवेश चालू झालेले आहेत. तुम्हाला ऑनलाईन जाऊन स्वतःलाही प्रवेश घेता येतं. तसेच ऑनलाईन सेवा केंद्र जे आहेत आपले बाहेर त्यांचीसुद्धा मदत घेता येईल. तसेच जे स्टडी सेंटर आहेत तुमच्या जवळचे, त्या स्टडी सेंटर कॉलेजमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊन ऑनलाईन प्रवेश घेऊन तुम्ही अभ्यास करू शकता. तर आज आपण एक नवीन टॉपिक घेणार आहोत. तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये कृषी शिक्षणक्रमसुद्धा आहेत. तुम्हाला माहीत असेल नसेल, परंतु यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये कृषी शिक्षणक्रमाचे सुद्धा अभ्यास केला जातो आणि त्याला ॲडमिशन दिलं जातं. तर त्याच्यासाठी आपण ब्राउझरवर टाईप करूया YCMOU. वेबसाईट तीच आहे कृषी शिक्षणक्रमासाठीची सुद्धा, YCMOU.digitaluniversity.ac हीच वेबसाईट आहे. खाली सर्च रिझल्ट आलेला आहे ऑटोमॅटिक, त्याच्यावर क्लिक करूया. इथं क्लिक केल्यानंतर आता आपल्या ॲडमिशनवर जायचं आहे. ॲडमिशन दिसतं तुम्हाला इथं क्लिक करा. ॲडमिशनवर क्लिक केल्यानंतर इथं समोर दिसतं तुम्हाला कृषी शिक्षणक्रम प्रवेश प्रक्रिया 2024-25. इथं क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसतं आहे ही स्पेशल पेज आहे. कृषी शिक्षणक्रमांच्या ॲडमिशनसाठी स्पेशल पेज दिलेलं आहे. तर ठीक आहे. तर इथं बघा तुम्ही, इथं नोंदणी आहे, खाली लॉग इन दिलेलं आहे. इथं साइन इन करायचं आहे. तुम्हाला लॉग इन ID पासवर्ड तयार करून साइन इन करायचं आहे. ठीक आहे. तर आपण आता काय करणार आहोत, ह्याचं शेड्यूल माहिती करून घेणार आहोत अगोदर. शेड्यूल ठीक आहे. इथं कोपऱ्यामध्ये शेड्यूल दिलेलं आहे पहा. ह्या शेड्यूलवर क्लिक करूया. ओके, थोडं झूम करूया ह्याला. ओके, येस. हां, तर ही आहे 2024-25 या वर्षासाठी प्रवेश घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये कृषी शिक्षणक्रमाला प्रवेश घेण्यासाठी. तर त्याचा प्रथम प्रवेश अर्ज ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म भरण्याचा कालावधी असणार आहे 1 ते 19 जून 2024. म्हणजे काय, इथं डायरेक्ट ॲडमिशन असत नाही. आता आपण BA, BCom, MA, MComला आपण पाहतो की आपण डायरेक्ट ॲडमिशन घेतो आणि आपल्याला ॲडमिशन मिळून जातं. परंतु यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातच आहेत हे कृषी शिक्षणक्रम. ह्या कृषी शिक्षणक्रमाला सीट्स लिमिटेड असतात. प्रत्येक स्टडी सेंटरवर सीट लिमिटेड असतात. त्याच्यामुळे ह्यांची ॲडमिशन प्रक्रिया थोडी वेगळी आहे. इथं काय होतं की तुम्हाला इथं 1 नंबरला दर्शवल्याप्रमाणे प्रथम प्रवेश अर्ज ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म भरावा लागतो. ठीक आहे. प्रथम प्रवेश अर्ज भरावा लागतो. त्याच्यामध्ये पूर्ण आपलं 10वीचे मार्क, 12वीचे मार्क्स वगैरे टाकावं लागतं. तुम्हाला तुमचं नाव, फोटो अपलोड करायला, सिग्नेचर अपलोड करायला, सर्व ऑनलाईन प्रक्रिया आहे. डॉक्युमेंट अपलोड करा म्हटलं तर डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करावे लागतील तुम्हाला. ठीक आहे. डॉक्युमेंट जर अपलोड करा म्हटलं तर ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करायचं. ओरिजिनल नसतील, कुठं प्रवेश घेतलेला असेल तर तेथे जायचं आहे तुम्हाला आणि त्याच्याकडून फोटो काढून आणायचे मोबाईलमध्ये आणि ते फोटो काढून अपलोड करायचं आहे. ठीक आहे. तर इथं पहिल्यांदा प्रथम प्रवेश अर्ज भरावा लागतो. तो भरण्याचा कालावधी आहे 1 ते 19 जून 2024 पर्यंत. तुम्ही पहिल्यांदा ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म भरायचा. तुम्ही भरला. पुढे 19 तारीख संपली की पुढे काय करायचं सांगतो. 2 नंबर, प्रथम फेरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 26 जून 2024. ठीक आहे. 19 तारीख संपल्यानंतर विद्यापीठ काय करेल की प्रथम फेरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करेल. आता ही गुणवत्ता यादी कसं प्रसिद्ध करेल, तुमच्या मार्क्सवर प्रसिद्ध करेल. मार्कवर तुमच्या 12वीच्या गुणावर प्रसिद्ध करणार आहे. 12वीच्या टक्केवारीवर. 10वी 12वीच्या दोन्हीची टक्केवारी टाकायची आहे तुम्हाला. 12वीच्या टक्केवारीवर तुमची फर्स्ट मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे. प्रथम फेरी गुणवत्ता यादी 26 जून 2024ला ह्याच वेबसाईटवर इथेच कडेला ही लिस्ट जारी होते. ठीक आहे. पुढे
प्रथम गुणवत्ता यादी प्रवेश फेरी फर्स्ट मेरिट लिस्ट ॲडमिशन राऊंड कालावधी 27 जून ते 2 जुलै 2024. 26 जूनला प्रथम गुणवत्ता यादी लागली की त्या गुणवत्ता यादीमध्ये जी कोणी विद्यार्थी आलेले आहेत जर त्यांना लगेच ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांची ॲडमिशन प्रक्रिया 27 जूनला लगेच चालू होईल आणि 2 जुलै 2024ला फर्स्ट राऊंडचे ॲडमिशन क्लोज होऊन जातील. 2 जुलैपर्यंत तुम्ही जे तुम्हाला स्टडी सेंटर अलॉट झाले तिथे जाऊन तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. ठीक आहे, 2 जुलैला ते क्लोज होऊन जाईल. पुन्हा दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 8 जुलै 2024. प्रथम राऊंडचे प्रवेश झाल्यानंतर दुसरी गुणवत्ता यादी सेकंड मेरिट लिस्ट कधी लागेल? 8 जुलै 2024ला. हे टेस्ट लागेल ह्याच वेबसाईटवर लागेल. ओके. पुढे दुसरी गुणवत्ता यादी प्रवेश फेरी सेकंड मेरिट लिस्ट ॲडमिशन राऊंड दिनांक 9 ते 12 जुलै 2024. मग सेकंड मेरिट लिस्टमध्ये जी कोणी विद्यार्थी आलेले असतील त्यांनी पटकन आपला जे स्टडी सेंटर कॉलेज अलॉट केलेलं आहे त्या कॉलेजला 9 जुलै ते 12 जुलैच्या दरम्यान जायचं आहे आणि जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. पुढे शिल्लक जागांची माहिती प्रसिद्ध करण्याचा दिनांक 16 जुलै 2024. मग जर फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड हे दोन्ही राऊंड संपल्यानंतर जर स्टडी सेंटरवर जागा शिल्लक राहिल्या तर ह्याच वेबसाईटवर 16 जुलै 2024 रोजी शिल्लक जागांची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. शेवटचं 7वं, शिल्लक राहिलेल्या जागांसाठी गुणवत्तेनुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश कालावधी 18 जुलै 2024. शिल्लक राहिलेल्या जागेवर प्रवेश देताना प्रथम दिवशी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची शिक्षण क्रमानुसार गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश देण्यात यावा. ठीक आहे. मग या दोन्ही राऊंडमध्ये जर शिल्लक राहिले विद्यार्थी तर 16 जुलैला लिस्ट लागेल शिल्लक राहिलेल्या जागाची. तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जायचे, तुम्हाला डायरेक्ट त्या कॉलेजमध्ये जायचे. 18 जुलैला 16 जुलैला तुम्हाला मेरिट लिस्ट बघायचे. त्या 16 जुलैला सॉरी 16 जुलैला प्रत्येक स्टडी सेंटर कॉलेजमध्ये विविध कृषी शिक्षण क्रमासाठी पदविकेसाठी कोणते किती सीट्स रिकामे आहेत ह्याच्यावर पब्लिश करण्यात येतं. मग आपण पाहायचं आहे आपला कोणत्या डिप्लोम्याला ॲडमिशन घ्यायचं, कृषी डिप्लोम्याला. मग त्या कॉलेजला जायचं आहे आपल्याला. 18 जुलैला जायचं आहे, डायरेक्ट 18 जुलैला जायचं आहे. शेवटची फेरी असणार आहे ती. डायरेक्ट ऑन द स्पॉट म्हणजे कॉलेज राऊंड असणार आहे तो. त्याच कॉलेजवर जायचं आहे जिथे आपल्याला ॲडमिशन घ्यायचे आणि जिथं जागा रिकामी आहे. आणि तिथं जाऊन आपल्याला जर सीट खाली असेल तर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश. तुम्ही लवकर गेला 18 जुलैला, तुमच्या अगोदर कोणी नसेल तर तुम्हाला प्रवेश मिळेल, नाहीतर मग टक्केवारीनुसार गुणवत्तेनुसार तुम्हाला प्रवेश दिला जाईल. ठीक आहे. जर जास्त विद्यार्थी आले तर त्या दिवशी गुणवत्तेनुसार तुम्हाला प्रवेश दिला जाईल. ज्याची गुणवत्ता जास्त आहे त्याला प्रवेश दिला जाईल आणि विविध डिप्लोम्याची यादी तयार करण्यात येईल. ठीक आहे. इथं शेवटचा पॉईंट लिहिलेला अनेकदा ध्यानात ठेवायचं. शिल्लक राहिलेल्या जागासाठी गुणवत्तेनुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश कालावधी 18 जुलै 2024. शिल्लक राहिलेल्या जागावर प्रवेश देताना प्रथम दिवशी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची शिक्षण क्रमानुसार गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश देण्यात यावे. मी म्हणल्याप्रमाणेच आहे. विविध डिप्लोमे आहेत त्याच्यामध्ये. त्या डिप्लोम्याला कोणकोणत्या विद्यार्थ्याला गुणवत्तेनुसार ॲडमिशन द्यायचं आहे ती यादी तयार करून त्यांना प्रवेश द्यायचा आहे. ठीक आहे. थोडक्यात फर्स्ट राऊंड होईल, सेकंड राऊंड होईल. दोन्ही राऊंडमध्ये ॲडमिशन मिळाल्यावर डायरेक्ट कॉलेज राऊंड होईल 18 जुलै 2024ला. दोन्ही यादीमध्ये नावे आले की 18 जुलै 2024ला कॉलेजला जायचं. जिथं सीट रिकामी आहे त्या कॉलेजला जायचं आणि प्रवेश निश्चित करून घ्यायचं पटकन. बाकी काही विचार करायचा नाही, नाहीतर हा वर्ष वाया जातो. मग पुढच्याच वर्षी तुम्हाला ॲडमिशन मिळेल. ठीक आहे. तर हा कृषी शिक्षण क्रमाविषयी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यापर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. हे तुम्हाला सुरुवातीलाच ही दाखवलं आहे. इथं प्रॉस्पेक्टससुद्धा आहे हो का. हे प्रॉस्पेक्टस आहे. इथं प्रॉस्पेक्टस 2024 ओके. इथं प्रॉस्पेक्टस आहे. हे तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. ह्याच्यावर प्रॉस्पेक्टसवर क्लिक केल्यानंतर डाउनलोड होते. ते लगेच डाउनलोड करून दाखवू का तुम्हाला. ओके, एक मिनिट. हा प्रॉस्पेक्टस थोडी जास्त आहे, मोठी आहे. सध्या डिप्लोम्याला ॲडमिशन देणं चालू आहे कृषी शिक्षण क्रमामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये. डिग्रीला नवीन ॲडमिशन नाहीत. 2019ला ज्यांनी डिग्रीला ॲडमिशन घेतलेले होते ते शेवटचं वर्ष होतं BSc ॲग्रिकल्चर आणि BSc हॉर्टिकल्चर या डिग्रीकरिता ॲडमिशनचं.
त्याच्यामुळे 2019ला जी ॲडमिशन घेतलेले होते डिग्रीला BSc ॲग्रिकल्चर आणि BSc हॉर्टिकल्चरला व जी फेल झालेले आहेत त्यांना हे पुन्हा एकदा त्या अप्लाय करता येतं डिग्री करता. ठीक आहे. बाकी ॲग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चरचे विविध डिप्लोमे आहेत कृषी शिक्षण क्रमामध्ये. आपण ते प्रॉस्पेक्टसमध्ये पाहणार आहोत. आता प्रॉस्पेक्टसला डाउनलोड होण्यासाठी काय तर अडचण येत आहे. तुम्ही या प्रॉस्पेक्टस 2024वर क्लिक करून डाउनलोड करून घेऊन त्याची माहितीमध्ये बघा आणि मी सुद्धा व्हिडिओ बनवून सांगेन. थँक्स फॉर वॉचिंग.